सण सौभाग्याचा, सोहळा आनंदाचा सगळ्यांसोबत साजरा केला कार्यक्रम हळदी-कुंकवाचा. हॅलो, तर आज मी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम ठेवला आहे घरी आणि हळदी-कुंकवाची छान अशी तयारी करून घेतली आहे. टेबलावरती बघा सगळं असं मांडून घेतलं आहे. जे काही आपल्याला हळदी-कुंकवाला लागतं ते आणि ते बघून बाकी येणाऱ्या बायका होत्या ना, त्यांना फार आवडत होतं ते सगळं. दारासमोर छोटीशी रांगोळी काढली आणि मी सुद्धा छान अशी तयार झालेली आहे. आणि आईसुद्धा गावावरून आलेले आहेत आणि आज आमच्याकडे पुरणपोळीचा बेत आहे. हळदी-कुंकू असो किंवा मग कोणतंही कार्यक्रम, बड्डे, सणवार काही असो आमच्याकडे पुरणपोळी ही असतेच. तर पुरणपोळीसोबत बाकीचा स्वयंपाकसुद्धा होत होता आणि संध्याकाळच्या वेळेला दिवा दिवा लावला देवापुढे आणि त्यानंतर हळदी-कुंकवाला अशी सुरुवात केली. सुरुवातीलाच मी आईंना, मम्मीला आणि काकीला हळदी-कुंकू लावून घेतलं. छान वाटत होतं, अगदी प्रसन्न वाटत होतं. कारण हा हळदी-कुंकूचा कार्यक्रम ना आपल्या बायकांचाच आहे. मग ती लहान असो किंवा मोठी, कुमारिका असो किंवा मग लग्न झाली, सगळ्यांना हा कार्यक्रम फार आवडतो. आणि मी तिघींना लावत होते ना, ते सगळं हिला हवं होतं. तर त्यामुळे सगळं तिच्यासाठी सुद्धा स्पेशल होतं हे. कारण गेल्या वर्षी तर उर्वी लहान होती आणि आता तिला सगळं काही समजतंय. तिला ते सगळं आवडतं. जे काही मी करत असते ना, ती मला ऑब्झर्व्ह करत असते. तीसुद्धा मग तसंच करायचा प्रयत्न तिचा चालू असतो. तर ह्या तिघींना हळदी-कुंकू लावलं, फूल दिलं, तिळगुळसुद्धा दिला आणि वाणसुद्धा दिलं. त्यानंतर त्यांचा आशीर्वाद घेतला. छान आम्ही तिघींनी चौघींनी फोटोज वगैरे क्लिक केले. फार मजा आली. थोड्या गप्पा वगैरे झाल्या आणि त्यानंतर मग सोसायटीतल्या बायकासुद्धा यायला सुरुवात झाली होती. तर मग त्यांच्यासोबतसुद्धा बोलणं चालणं चालू होतं. कारण बाकी कधी आपण एकमेकींच्या घरी जात नाही. कारण फक्त सणासुदीला ते पण नाहीच जात किंवा कोणाकडे पूजा वगैरे असेल मार्गशीर्ष गुरुवारी त्यावेळेस जात असतो. पण हा हळदी-कुंकवाचा असा कार्यक्रम आहे, की प्रत्येकीच्या घरी आपण आवडीने जात असतो आणि आवडीने प्रत्येकजण आपल्याला बोलवत असते. तर आमच्या सोसायटीत तरी हा सगळीकडे सगळ्यांच्या घरी कार्यक्रम असतो हळदी-कुंकवाचा. सगळेजण एकमेकींना बोलवत असतात. कारण मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंत हळदी-कुंकवाचा तर कार्यक्रम असतोच. प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार कोणत्या ना कोणत्या दिवशी हा कार्यक्रम ठेवतो आणि एकमेकींना बोलवत असतं. तर छान मग त्यामुळे गप्पा गोष्टी किंवा मग एकत्र गाठीभेटी होत असतात. एकमेकींशी बोलणं चालणं होत असतं आणि ज्या काही नवीन बायका असतात त्यांच्यासुद्धा गाठीभेटी होतात. त्यांच्याशी सुद्धा बोलणं चालणं सुरू होतं. तर आमच्याकडे 2 दिवसांनी सोसायटीमध्ये पूजा आहे. तर त्याचंसुद्धा बोलणं आमचं चालू होतं. डिस्कशन चालू होतं. कसं काय वगैरे करायचं. तर असा आमचा हळदी-कुंकूचा कार्यक्रम होता. तर छान आमच्या हळदी-कुंकवाचा कार्यक्रम झाला. गप्पा गोष्टीसुद्धा झाला. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट्समध्ये सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूयात. बाय बाय.